मस्त दिसते मी. मला एक छान गॉगल गिफ्ट मिळालेला आहे आणि हा देवांशने मला दिलेला आहे. बरोबर देवांश? आणि देवांश ट्रिप आम्ही बाहेर फिरायला चाललोय ट्रिप वरती आणि देवांश अभ्यास करतोय. हॅलो. ट्रिप नाही मग पालूस. पलूस पलूस नाही ट्रिप फिरायला चाललोय आपण. शॉर्ट वेकेशन आहे. शॉर्ट वेकेशन. एक मैं छोटा हूँ अक्कल में नहीं बच्चे. देवांशचा डायलॉग. हा वन्स मोर देवांश जरा जोरात बोल. काय एक मैं छोटा हूँ अक्कल में नहीं बच्चे. आता आलो आम्ही बिलवडी. बिलवडी मध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाख आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी घरातले सगळे आमचे फॅमिली मेंबर्स मिळून आम्ही आलेलो आहे औदुंबर या ठिकाणी. हे दत्तस्थान दत्तक्षेत्र प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पण याची मेन खासियत आहे की नृसिंह सरस्वती जे दत्ताचे दुसरे अवतार, त्यांनी इथे खूप वर्ष तपस्या पूजा वगैरे अर्चा केलेली आहे. तर त्यासाठी हे स्थान जास्त प्रसिद्ध आहे. कारण त्यांचा जन्म जरी वरडातला असला तरी कृष्णाकाठीच त्यांची जन्मभूमी असल्यामुळे त्यांनी इथे जास्त दिवस वास्तव्य केलं आणि त्याचमुळे ह्या स्थानाला प्रचिती आलेली आहे. तर यस, चला आता आपण बघूया. इथं पण कुत्र्यांना सवय झाली. वाडीत पण तीच अवस्था आहे. अशी ही नाव पण आहे, म्हणजे नदीकाठाच्या त्या साईडला राहणाऱ्या लोकांसाठी तिकडून इकडे फेरी सारखा यूज केला जातो. नृसिंह सरस्वतींनी तीर्थक्षेत्र औदुंबर वृक्षाची महिमा जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनी सांगितलं की याच वृक्षामध्ये माझा नित्य निवास राहील. त्यामुळे आजही लोक मनोभावे या वृक्षाची पूजा करतात आणि प्रदक्षिणाही काढतात. ह्या पोगलीला एक लावा. जय गुरुदेव दत्त. दत्त महाराज की जय. हा राडा. हा ये. गुड देवांश, व्हेरी गुड. आता पुढे पाहते. आता खाली होल्ड कर. धीरज जरा थांब. त्यानंतर आम्ही गेलो होतो पुंदी या ठिकाणी, जिथे प्रसिद्ध हनुमानाचं मंदिर आहे. आणि जर पुंदीमधून कोणी हा व्लॉग बघत असेल तर प्लीज या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा.
करणार आहे? दगड उचलायच्यात अशी असं? ओके. का करायचंय पण तुला ते? हा, कुणाचं काम चालू आहे ते? कुणाचं पण असतं. हो तर गेलंय ना तिकडं. कोण गेलंय? काम कुणाचं आहे ते सांगितलंच नाहीस तुम्हाला. काम कुणाचं आहे ते सांगितलंच. याला फावडं म्हणतात, पण तरी पप्पा खोरं का म्हणत होते कळलंच नाही. हा, तू पण कर. एक दगड पण हालना झालाय तिथला. साहेबांची बहीण आहे काय? चला, ट्रॅक्टर आला. पळा पळा. त्यांची रात्री ड्युटी संपते आता. तू थांब, ते सगळं वडून आहे ना, काम पूर्ण करून ये त्यांच्या बरोबर. अरे पण इकडे वाट नको का आपल्या? इथे देवांशचा हट्ट हा चालू होता की मला डोंगरावर चढायचं आहे आणि आपण चालत डोंगरावर जाऊया. हा डोंगर जवळच आहे असं त्याला वाटत होतं. खूप मोठी मोठी जंगलं बघितले आतापर्यंत, भरपूर फिरले कर्नाटकात, पण जवळच अगदी आपल्या जवळच अजून मी सागरेश्वर अभयारण्य बघितलं नव्हतं, म्हणून मग स्पेशली इकडे आले. तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये. बघा आबा, नाही त्याला कचतय पप्पा. हा, बघ तुम्हाला येते पप्पा, पडशील उगाच का बसा. मस्तच आहे झाड. सागरेश्वर अभयारण्य हे मानवनिर्मित अभयारण्य आहे बरं का. खूप छोटं अभयारण्य आहे हे. बघायला गेलं तर फक्त 10 किलोमीटरचा एरिया आहे हा. पण हे माणसाने एका माळ रानावर स्वतः बनवलेलं, स्वतः झाडं लावून तयार केलेलं हे अभयारण्य आहे. तरीही या जंगलामध्ये बरेच प्राणी पण आहेत. त्याचबरोबर हे मंदिर ही खूपच जुनं आहे आणि ह्या पूर्ण मंदिराच्या आवारामध्ये 51 वेगवेगळ्या देवतांची मंदिरं आहेत, छोटी छोटी अशी. आणि मेन गाभाऱ्यात मात्र शंकराची मूर्ती स्थापित केलेली आहे. तुला बघून गेलं का असं? इथे श्री गंगेश टेम्पल आहे आणि इथे 3 कुंड आहेत. हा सगळ्यात पहिला आहे, हा पिण्याच्या पाण्याचा आहे. त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि खूपच ट्रान्सपरंट पाणी आहे. सगळ्यात तळ आणि मासे सगळं दिसत आहे यामध्ये. त्याच्यानंतर हा जो आहे हा आंघोळीसाठी आहे. ह्यामध्ये पण दिसतच आहे तुम्हाला मासे. आणि त्यानंतर हा जो दिसत आहे हा कपडे धुण्यासाठी आहे.
तर त्यांनी असे सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत. हा चला. आणि ही मांजर पण मागे लागलेली आहे. पुन्हा कुणाची मम्मी अशी वागता प्रत्येक गोष्टीला नको 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 इतका कंटाळा येतोय नको नकोच ऐकून. उशीर होतोय ना म्हणून म्हणते. हो दे उशीर. हा माझीच मम्मी अशी करते बहुतेक नको 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 नको. जोरात उडी मारायची असत्यावर. हा असं नाही मोडत. जोरात जोरात जम्प जम्प जम्प. जमलं 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 जमलं. अजून जोरात अशी वर गेली पाहिजे. आत्ता जमली. पण तू पडतोय सारे आडवा. अशी सरळ वर जायचं असते. हा करेक्ट. तेव्हा देवांश कुठं ते टू व्हीलर कुठं घेऊन गेलेत बघ वर. तिथं वर चाललोय की आता. आता आम्ही आलेलो आहे पलूस रोड वरती. हा शिवनेरी धाबा आहे इथे. धीरजच्या मते तरी इथे जेवण चांगलं मिळतंय असं तो मागे पण म्हणला होता आणि बरोबर आमचा पचका झाला होता. लेट्स सी इथं कसं असेल. ह्या पूर्ण मेनू कार्ड मध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट टिप. ताटात राईस रोटी भाकरी राहिलंच 50 रुपये दंड. कंपल्सरी असंच करायला पाहिजे सगळ्या हॉटेलमध्ये म्हणजे गप्प खातील. असं चमचम त्या लाईटीत जेवायची जरा वेगळी मज्जा आहे. मस्त आहे ना. पनीर काजू पनीर. आणि हे काय आहे खरं. आणि ही रोटी पण चांगली दाना काय यार. खावा गरम गरम. चालू करा पप्पा ते. कसं आहे रे जेवण. अरे खोकते खोकते खोकते. छान जेवण कसं आहे. छान आहे म्हण की. छान आहे मन की नको ग. कसं आहे ते सांगू देतो कसं लागाले. कसं आहे रे. मस्त आवडलं. पनीर चांगला ना. हा आमचा आवरा भाऊ हावरेपणा करून मन घातलेला आहे पनीरच्या ताटात. आणि आमचं ताट आलेलं आहे. अंड पण आहे पाहिजेत काय. मस्त डिलिशियस आहे. धीरे लय भारी ताट दिसली मला. पप्पा जेवण कसं वाटलं सांगा. तू सांग. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये. पनीरची भाजी जरा तिखट लागली तरी पण मस्त जरा झणझणीत जेवण. ओके धीरज तुझा रिव्ह्यू. मी आधी जेवलेलो होतो त्यामुळे काय सांगायचं प्रश्न नाही. कोण खवळते जेवल्यावर. देवाश तू सांग. मला पण थोडं तिखट लागलं खरं छान होतं जेवण. ओ नाईस. शिवनेरी ढाबा पलूसवरून बांबोड्याला जाताना जुन्या सातार रोडला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये.